हॅलो स्टुडंट, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे मॅट्रायसेस. ऑलरेडी तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये ह्या टॉपिकला थोडंसं फॅमिलियर झाला होतात. मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रायसेस कशाला म्हणतात, मॅट्रिक्समध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट्स तुम्ही पाहिल्या. आपण काय करणार आहेत आजच्या या बेसिक मॅट्रायसेस सेशनमध्ये आपण 11चं थोडंसं बेसिक रिवाईज करून घेणार आहे फास्टमध्ये की मॅट्रिक्स काय होता, मॅट्रिक्सवरती आपण कुठले कुठले ऑपरेशन्स पाहिले आणि कुठले कुठले टाईप ऑफ मॅट्रायसेस तुम्ही 11thला पाहिले. अँड देन वी गो फॉर द 12th मॅट्रायसेस. कारण की 12वीचा मॅट्रायसेस समजण्यासाठी तुम्हाला जे बेसिक फाउंडेशन गरजेचं आहे ते आहे 11th मॅट्रायसेस. ते जर तुम्हाला क्लिअरली समजलं तर तुम्हाला 12th मॅट्रायसेस समजायला जास्त वेळ लागणार नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जी कन्सेप्ट आपण पाहिली होती ती कन्सेप्ट होती आपली विच इज अ डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. काय पाहिलं होतं आपण सुरुवातीलाच 11th स्टँडर्डमध्ये आपण सर्वात अगोदर जर कुठली कन्सेप्ट पाहिली होती तर ती कन्सेप्ट होती आपली मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची डेफिनेशन. सो मॅट्रिक्स म्हणजे काय, मग मॅट्रिक्स म्हणजे काय तुम्ही 11thला पाहिलं होतं. मॅट्रिक्स आपण या प्रकारे रिप्रेझेंट केला होता. मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन जे होतं ते होतं आपलं A इक्वल्स टू AIJ ऑफ M क्रॉस N and your I must be in between 1 to M. Also your J in between 1 to N. This is the standard definition of a matrix. ही काय होती तुमची स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. आता ही डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ही डेफिनेशन आपल्याला सांगते की हे रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे. पहा, एकदम बेसिक आपण काय करतो, डेफिनेशन रट्टा मारतो आणि मग आपल्या ती लक्षात राहत नाही. सो हे जर सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं तर इझिली डेफिनेशन आपल्याला समजायला सोपी जाते. मग काय सांगितलं डेफिनेशनमध्ये, अ मॅट्रिक्स दॅट मीन्स अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स किंवा अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ M and N रोज अँड कॉलम्स. सो काय केलं इथे M and N या रोज, M दॅट मीन्स इट रिप्रेझेंट अ नंबर ऑफ रोज अँड N इट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ कॉलम्स. ह्या दोघांची काय केलेली आहे, एक रेक्टँग्युलर अरेंजमेंट केलेली आहे आणि या अरेंजमेंटलाच आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स म्हणतो. मग मॅट्रिक्स म्हणजे थोडक्यात आपण काय लक्षात ठेवणार, मॅट्रिक्स म्हणजे आपण लक्षात ठेवणार रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ अरे फॉर्म किंवा अरे फॉर्ममध्ये केलेला एक रो अँड कॉलमची रेक्टँग्युलर अरेंजमेंट, याला आपण काय म्हणणार, मॅट्रिक्स म्हणणार. मग मॅट्रिक्सचं जर तुम्ही पाहिलं, फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा मॅट्रिक्स घेतला तर मॅट्रिक्समध्ये आपण काय लिहू शकतो, कुठलंही एक एक्झाम्पल घेतला मी, A1 2 3 4 5 and 6. This is a matrix which is a rectangular arrangement of numbers. रेक्टँग्युलर अरेंजमेंट केलेली आहे कशाची, नंबर्सची रेक्टँग्युलर अरेंजमेंट केलेली आहे, याला आपण काय म्हणणार, मॅट्रिक्स. मग इथे जो बेसला नंबर लिहिलेला आहे M क्रॉस N विच इज कॉल्ड ॲज अ M by N, इट रिप्रेझेंट द ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. हा काय दाखवतो तुम्हाला, ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स दाखवतो. मग ऑर्डर ऑफ मॅट्रिक्समध्ये M काय रिप्रेझेंट करतो आपला, M जो आहे हा M आपला रिप्रेझेंट करतो रो अँड N रिप्रेझेंट कॉलम. N काय रिप्रेझेंट करतो आपला, कॉलम रिप्रेझेंट करतो. मग तुमच्या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये किती रोज आहेत, जर हा मॅट्रिक्स आपण ऑब्झर्व केला तर ह्या मॅट्रिक्समध्ये रोज किती आलेले आहेत, 2 रोज आलेले आहेत आणि कॉलम्स किती आलेले आहेत. सो दिस इज युअर कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 अँड कॉलम नंबर 3. सो असे किती आलेले आहेत, 2 by 3. सो ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स बिकम 2 by 3. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती बनेल, 2 by 3 एवढी ऑर्डर बनेल. मग आपण काय करूया आता नेक्स्टमध्ये, आपण पूर्ण मॅट्रिक्स एक्सप्लेन करूया की मॅट्रिक्समधल्या प्रत्येक गोष्टीला कशाने रिप्रेझेंट करतात, काय म्हणतात. मग त्यासाठी आपण एक बेस्ट वे एक्झाम्पल घेऊया. A इज इक्वल टू A11 A12 A13 up to A1N. Similarly, A21 A22 23 up to 2N. याच प्रकारे आपण कंटिन्यू करणार कुठपर्यंत, A M1 A M2 A M3 up to A MN. मग हा जो स्टँडर्ड मॅट्रिक्स आपण लिहिलेला आहे, या मॅट्रिक्समध्ये प्रत्येक गोष्ट आपण इथे पाहणार आहे. मग सगळ्यात सुरुवातीला जर आपण पाहिलं तर इथे जे सफिक्सला नंबर्स लिहिलेले आहेत 1,
1 किंवा 1 1 हा काय रिप्रेझेंट करतो? इट रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द इलेमेंट. ए जो आहे A11 किंवा AIJ याला आपण मॅट्रिक्सचा काय म्हणतो? एक इलेमेंट म्हणतो. AIJ हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? आपल्या मॅट्रिक्सचा एक इलेमेंट झाला. आता I आणि J हे काय रिप्रेझेंट करणार आहे? I आणि J हे रिप्रेझेंट करतील आपल्याला IJ. हे काय रिप्रेझेंट करतात आपल्याला? पोझिशन ऑफ इलेमेंट. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तो इलेमेंट त्या मॅट्रिक्समध्ये कुठल्या पोझिशनला बसलेला आहे हे सांगण्याचं काम कोणाचं असतं आपल्या मॅट्रिक्समध्ये? I आणि J चं असतं. मग हा I जो असतो हा I नेहमी आपल्याला रिप्रेझेंट करतो पोझिशन ऑफ रो. रो मध्ये तुमचा इलेमेंट कुठल्या ठिकाणी बसलेला आहे ते रिप्रेझेंट करण्याचं काम कोणाचं असतं? तर ते रिप्रेझेंट करण्याचं काम असतं आपल्या I चं. आणि जे काय रिप्रेझेंट करतो? जे आपल्याला रिप्रेझेंट करत असतो पोझिशन ऑफ कॉलम. मॅट्रिक्सची कॉलम मधील पोझिशन काय आहे? मग कुठलाही एखादा इलेमेंट जर आपण घेतला, जर आपण इथे एक इलेमेंट घेत असेल A24. आता A24 ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते? ए म्हणजे कुठला तरी एक इलेमेंट आहे. सपोज मी त्याला घेतलं A24 = 5. मग हा इलेमेंट मला माझ्या मॅट्रिक्समध्ये काय करायचा आहे? प्लेस करायचा आहे. मग मी याला प्लेस करण्यासाठी कशाचा यूज करणार? हा इथे जो आपण सफिक्स पाहत आहे या सफिक्सचा यूज करणार. मग हा सफिक्स आपल्याला काय सांगत आहे? इथे हा सफिक्स आपल्याला I किती आहे? आपला I2 आणि J आपला किती आहे? 4. म्हणजे हा काय सांगतो आपल्याला? सफिक्स 2 4 हा सफिक्स आपल्याला सांगतो की मी कुठे बसलेलो आहे? मी आहे आपल्या सेकंड रो मध्ये अँड फोर्थ कॉलम मध्ये. कुठे बसलेला आहे आपला हा इलेमेंट? हा इलेमेंट आपला बसलेला आहे सेकंड रो आणि फोर्थ कॉलम. मग जर तुम्ही विचार केला सेकंड रो अँड फोर्थ कॉलम, सो दिस इज युअर सेकंड रो. ही आहे तुमची सेकंड रो विच इज डिनोटेड बाय द R2. ही आहे आपली फर्स्ट रो विच इज डिनोटेड बाय द R1. अशा किती रोज आहेत आपल्याकडे? या मॅट्रिक्सची ऑर्डर जी आहे ती आहे M/N. म्हणजेच आपल्याकडे किती रोज आहेत? अशा M रोज आहेत. ही लास्ट वाली जी आपली रो असणार आहे ही रो असणार आहे आपली RM. सिमिलरली जर कॉलमचा आपण विचार केला तर ही आपला कॉलम बनेल C1, हा आपला कॉलम बनेल C2 अप टू आपण हा सर्वात लास्ट कॉलम बनेल CN. मग यामध्ये जर मला हा 2 4 इलेमेंट जर शोधायचा असेल तर मी कुठे शोधणार? सर्वात सुरुवातीला मी शोधणार हा इलेमेंट सेकंड रो मध्ये. मग सेकंड रो माझी कुठे आहे? इथे आहे सेकंड रो. सो सेकंड रो मध्ये कुठल्या कॉलम मध्ये बसलेला आहे? कॉलम नंबर 4 मध्ये बसलेला आहे. मग फोर्थ कॉलम C1 C2 C3 C4 म्हणजे इथे असणारे तुमच्या इलेमेंटची पोझिशन. सो I आणि J काय रिप्रेझेंट करणार आहे आपल्याला? IJ आपल्याला रिप्रेझेंट करेल पोझिशन ऑफ द इलेमेंट I रो मध्ये आणि J कॉलम मध्ये. सो हे झालं आपल्या पोझिशनच्या रिगार्डिंग एलिमेंट्सच्या पोझिशन्स कशा आपण डिफाइन करतो. त्यानंतर आपली जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती आहे या मॅट्रिक्समध्ये जे इलेमेंट्स आहेत हे इलेमेंट्स कुठल्या सिक्वेन्सनी आणि त्या इलेमेंट्सला काय म्हटलं जातं. मग हा सगळा तुमचा मॅट्रिक्स झाला. हे तुमचे रोज, हे तुमचे कॉलम्स. याला काय म्हणणार आपण? M×N. हे जे इथं लिहिलेलं आहे ही काय झालेली आहे आपली? ही आहे आपली ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सची काय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो? ही आपली ऑर्डर झालेली आहे. सो दिस इज युअर ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. त्यानंतर जर आपण पाहिलं हे डायगोनलचे जे इलेमेंट्स असतात आपले अप टू दिस, ह्या डायगोनलला जे काही इलेमेंट आपले येणार आहे हे डायगोनलचे इलेमेंट्स. या इलेमेंट्सला काय म्हटलं जातं? या इलेमेंट्सला म्हटलं जातं डायगोनल इलेमेंट्स. हे जे इलेमेंट आहेत यांना म्हटलं जातं डायगोनल एलिमेंट किंवा डायगोनल ऑफ अ मॅट्रिक्स. याला काय म्हणणार आपण? डायगोनल ऑफ अ मॅट्रिक्स. हा डायगोनल फार महत्त्वाचा आहे कारण की यावरनं खूप सारे टाईप ऑफ मॅट्रिसेस आपल्याला पाहायला भेटतात. सो याला म्हणतात डायगोनल ऑफ अ मॅट्रिक्स. मग असा फक्त एकच डायगोनल आपल्याकडे बनणार आहे का? तर नाही, आपण आणखी दुसऱ्या टाईपचा डायगोनल सुद्धा घेऊ शकतो. मग दुसऱ्या टाईपचा जो डायगोनल तुमचा बनणार आहे
तो या टाईपमध्ये इथे बनणार आहे. सो दिस इज युअर सेकंड डायगोनल. मग हा जर पाहिला, हा ब्ल्यू कलरचा डायगोनल जर आपण पाहिला तर याला आपण काय म्हणणार, डायगोनल एलिमेंट किंवा डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. मग हा जो येलो कलरमध्ये आपण शो केलेला आहे हा देखील आपला डायगोनल ऑफ द मॅट्रिक्स बनेल का. मग आपल्याला जर असं असेल तर डायगोनल आपल्या मॅट्रिक्सला डबल होतील. मग आपण जर फक्त लिहित असेल की डायगोनलला माझा 4 आहे, सो देर इज अ कन्फ्युजन की कुठल्या डायगोनलला 4 बनणार आहे. मग ह्या डायगोनल जो येलो कलरमध्ये आपण दाखवलेला आहे याच्यासाठी दुसरा नेम वापरलं जातं आणि हे नेम वापरलं जातं विच इज अ अँटी डायगोनल. काय म्हटलं जातं या इलेमेंट्सला, या इलेमेंट्सला म्हटलं जातं अँटी डायगोनल. हे पहा, याला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स, याला म्हणतात अँटी डायगोनल मॅट्रिक्स. ह्या कन्सेप्ट ज्या आहेत या कन्सेप्ट इम्पॉर्टंट कशासाठी आहेत, या कन्सेप्ट आपल्या CETच्या आस्पेक्ट्सनी फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत की आपल्याला मॅट्रिक्समध्ये असणाऱ्या प्रत्येक पोझिशन, प्रत्येक इलेमेंट कुठे बसलेला आहे, त्याची जागा काय आहे, मॅट्रिक्समध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण की CETमध्ये किंवा JEE सारख्या एक्झाममध्ये आपल्याला बऱ्याचदा काय केलं जातं, बऱ्याचदा आपल्याला फक्त सांगितलं जातं की अ मॅट्रिक्स हॅव्हिंग डायगोनल 2 3 4 हॅव्हिंग अँटी डायगोनल एलिमेंट्स आर 2 3 4 अदर ऑल एलिमेंट्स आर 0. मग आपल्याला समजलं पाहिजे की अँटी डायगोनल एलिमेंट्स मॅट्रिक्सचे कुठे असतात आणि ते कुठे प्लेस केले गेले पाहिजे. त्यानुसार आपण काय ठरवतो, त्या मॅट्रिक्सचा नेचर आपण ठरवत असतो. मग दोन गोष्टी आपण या मॅट्रिक्समध्ये शिकलो. फर्स्ट वन विच इज अ डायगोनल एलिमेंट्स अँड सेकंड वन विच इज अ अँटी डायगोनल एलिमेंट्स. त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्याकडे दुसरे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आहेत आपले डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स. जे इथे ही रेड लाईन आपण ड्रॉ करूया. त्याखाली जर आपण ही लाईन पाहिली, हे जे रेड कलरमध्ये लाईन इथे शो केलेली आहे डायगोनलच्या जस्ट अबो, म्हणजे असे इलेमेंट जे डायगोनलच्या कुठे आहेत, एक्झॅक्टली वरती आहेत. या इलेमेंट्सला काय म्हटलं जातं, जे डायगोनलच्या एक्झॅक्टली ऊपर आहेत, वरती आहेत, या इलेमेंट्सला म्हटलं जातं सुपर डायगोनल. सुपर डायगोनल एलिमेंट्स काय म्हटलं जातं त्याला, सुपर डायगोनल एलिमेंट्स. जर इथे पाहिलं तर त्या मॅट्रिक्सला म्हटलं, त्या एलिमेंट्सला म्हटलं जातं सुपर डायगोनल. सो 3 महत्त्वाच्या गोष्टी, डायगोनल, अँटी डायगोनल अँड सुपर डायगोनल. मग जसं डायगोनलच्या वरच्या एलिमेंट्सला जे जस्ट अबोव दी डायगोनल्स आलेले आहेत त्यांना आपण काय म्हटलं, सुपर डायगोनल. त्याचप्रमाणे जस्ट बिलोचे जे एलिमेंट्स आलेले आहेत, कुठले एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स आहेत आपले या प्रकारे, जस्ट बिलो द डायगोनल. डायगोनलच्या जस्ट बिलो जे एलिमेंट्स आलेले आहेत या एलिमेंट्सला आपण म्हणतो, हे जे एलिमेंट्स आहेत यांना म्हटलं जातं सब डायगोनल. सब डायगोनल एलिमेंट्स. सो दिस इज अ मॅट्रिक्स. जर तुम्ही पाहिलं तर एक मॅट्रिक्समध्ये इतक्या साऱ्या कन्सेप्ट आपल्या काय झालेल्या आहेत रे, दडलेले आहेत. या सर्व कन्सेप्ट आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मग सर्वात सुरुवातीला आपण एक मॅट्रिक्स घेतला, ह्या मॅट्रिक्सचे रोज काय असतात, कॉलम काय असतात ते सुरुवातीला पाहिलं. सेकंड थिंग आपण काय पाहिली की मॅट्रिक्सची ऑर्डर आपण कशा प्रकारे डिफाइन करतो. मॅट्रिक्सची ऑर्डर जी असते ती नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम आपल्याला काय करत असते, शो करत असते. देन नंतर आपण काय पाहिलं, AIJ इट रिप्रेझेंट द इलेमेंट. इलेमेंट सांगणार आहे आपल्याला. दुसरं आपल्याला काय सांगतं, IJ जो दिलेला आहे हा IJ आपल्याला काय देणार आहे, हा IJ आपल्याला देत आहे पोझिशन ऑफ द इलेमेंट, इलेमेंटची पोझिशन देणार आहे. त्यानंतर आपण महत्त्वाची गोष्ट पाहिली डायगोनल एलिमेंट्स. डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, त्याच अनुषंगाने आपण काय पाहिलं, अँटी डायगोनल एलिमेंट्स. त्यानंतर आपण काय पाहिलं, सुपर डायगोनल अँड सब डायगोनल ऑफ द एलिमेंट्स. मग हे झाला तुमचा एक मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्समध्ये इतक्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स इन्व्हॉल्व असतात. या छोट्या छोट्या कन्सेप्ट जर एकदा समजल्या तर कुठलाही मॅट्रिक्स समजणं तुमच्यासाठी जास्त अवघड जाणार नाही. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. आणि एक मॅट्रिक्स म्हणजे काय हे कम्प्लीट आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. नाव द सेकंड थिंग्स जी 11th तुम्ही महत्त्वाची गोष्ट शिकलात तो होता तुमच्याकडे टाइप्स ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचे टाइप तुम्ही कुठले कुठले पाहिले. आता
जर तुम्ही मॅट्रिक्सचे टाईप पाहायला गेला तर देर आर 20 to 23 टाईप्स ऑफ अ मॅट्रायसेस. एक 22-23 टाईप आपल्याकडे मॅट्रायसेसचे आहेत. बट अप टू द 12th सायन्स, 12वी सायन्सपर्यंत तुम्हाला इतक्या टाईप ऑफ मॅट्रायसेसची जास्त गरज पडत नाही. आपण जे टाईप ऑफ मॅट्रायसेस पाहणार आहे हे शॉर्ट आणि जे आपल्यासाठी गरजेचे आहेत, जे इम्पॉर्टंट टाईप ऑफ मॅट्रायसेस आहेत, तेवढे मॅट्रायसेस आपण काय करणार आहेत इथे शिकून घेणार आहेत. 11thला तुम्ही ऑलरेडी टाईप ऑफ मॅट्रायसेस शिकलेला आहात. बट 12thला इथे गरजेचं काय आहे तर इथे जे स्क्वेअर टाईप ऑफ मॅट्रायसेस म्हणजे स्क्वेअर मॅट्रायसेस, इन्व्हर्टिबल मॅट्रायसेस, नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस, सिमेट्रिक मॅट्रायसेस, आयडेंटिटी मॅट्रायसेस, हे काही इम्पॉर्टंट मॅट्रिक्स आपल्याला गरजेचे आहेत, जे आपल्याला कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायला मदत करणार आहे. सो ह्या दोन एक गोष्टी आपल्याला फक्त इथे 2-3 टाईप आपल्याला महत्त्वाचे पाहायचे आहेत. मग सर्वात सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं कुठल्याही मॅट्रिक्सचा नंबर 1 विच इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. सर्वात सुरुवातीला आणि महत्त्वाचा येतो तो म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? मग आता काय असतो तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स? मग सुरुवातीला आपण पाहूया I2. नाउ व्हॉट इज मीन बाय I2? I2 शोज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आता इथे ऑर्डर तुम्ही प्रिव्हियस स्लाइडमध्ये जर पाहिलं तर तुम्ही म्हणाल की सर ऑर्डर तर आपण इथे m/n ने डिनोट केली होती आणि इथे जे तुम्ही आता डिनोट केलंय फक्त I2. हे असं नोटेशन आपण केव्हा यूज करू शकतो? जेव्हा तुमचा m आणि n काय असेल? इक्वल असेल, सेम असेल, म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स ज्यावेळेस सेम असतील त्यावेळेस आपण या टाईपचं नोटेशन यूज करू शकतो. आता आयडेंटिटी जो मॅट्रिक्स असतो या आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये नेहमी तुमचे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतात. सो तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो तुमचा I2 1 0 0 1. म्हणजेच कुठलाही आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा दाखवला जातो? कुठलाही आयडेंटिटी मॅट्रिक्स दाखवला जातो A इक्वल्स टू कॅपिटल A इक्वल्स टू. मग कशा प्रकारे यातले एलिमेंट्स शो केले जातात? A I J. ह्या मॅट्रिक्समध्ये A I J इतके एलिमेंट्स आहेत हॅव्हिंग ऑर्डर 2/2 वेअर A I J इक्वल टू 1. म्हणजे A I J म्हणजे एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स 1 केव्हा? व्हेन युअर I इक्वल्स टू J and equals to 0 when your I not equals to J. This matrix is called as a identity matrix. आता ही जी डेफिनेशन मी तुम्हाला इथं मॅट्रायसेसची लिहून दिलेली आहे ही डेफिनेशन फार महत्त्वाची आहे. आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स सर्वांना माहीत असतो. जर तुम्हाला क्विकली विचारलं की आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2 सांगा तर तुम्ही इझिली सांगता सर 1 0 0 1. दिस इज अ माय आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. बट काय होतं ज्यावेळेस आपण एखादी JEE सारखी एक्झाम फेस करत असतो किंवा CET सारखी एक्झाम आपण फेस करत असतो, या एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्टली आयडेंटिटी मॅट्रिक्स हा वर्ड नाही यूज केला जात कधी कधी. मग त्यासाठी ते तुम्हाला काय देणार? अ मॅट्रिक्स A इक्वल्स टू दिस मॅट्रिक्स. फाइंड आउट द डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स, फाइंड आउट द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. मग अशा गोष्टी तुम्हाला ह्या मॅट्रिक्स रिलेटेड विचारल्या जातात. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं की ह्या मॅट्रिक्सची डेफिनेशनच माहीत नव्हती की दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग हा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा बनतो हे जर तुम्ही पाहिलं तर त्यासाठी तुम्हाला मॅट्रिक्सचं एक नेचर समजून घ्यावं लागेल. आणि मॅट्रिक्सचं हे महत्त्वाचं नेचर तुम्हाला काय सांगतं ते नेचर पाहूया आपण इथे. हे जे नेचर आहे ह्या मॅट्रिक्सला 2 हिस्स्यांमध्ये कट केलं जातं. मग कुठल्या 2 हिस्स्यांमध्ये कट केलं जातं तर ह्या मॅट्रिक्सला डायगोनलवरती कट केलं जातं. मग आता हा मॅट्रिक्स जर आपण पाहिला तर अबोव दी डायगोनल, बिलो दी डायगोनल ह्या 2 सेक्शन्समध्ये काय झालेलं आहे? डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. मग ह्या 2 सेक्शनमध्ये ज्यावेळेस तुमचा मॅट्रिक्स डिस्ट्रीब्यूट होईल तर इथे जर आपण पाहिलं तर डायगोनलवरती नेहमी काय असतं तुमच्याकडे? डायगोनलवरती नेहमी तुमच्याकडे असतो I इक्वल्स टू J. ही कंडिशन कुठे होल्ड होते? फक्त ही कंडिशन आपली होल्ड होते फक्त I इक्वल्स टू J याच ठिकाणी. बाकी दुसरीकडे ही कंडिशन होल्ड होणार नाही, फक्त डायगोनलच्या ठिकाणीच ही कंडिशन होल्ड होईल. आता अबोव द डायगोनल्स पाहिलं, अबोव दी डायगोनल्स. मग अबोव दी डायगोनल्स मध्ये नेहमी काय असतं तुमचा? I इज ग्रेटर दॅन J.
ही कंडिशन असते तुमची अबोव दी डायगोनलसाठी. आणि बिलो दी डायगोनलसाठी जर तुम्ही कंडिशन पाहिली तर ती बनते तुमची आय इज लेस दॅन जे. या 3 कंडिशन तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता ह्या का माहीत असणं गरजेचं आहे? जर ही कंडिशन तुम्हाला माहीत असती तर हा मॅट्रिक्स लिहिणं तुम्हाला फार इझी गेलं असतं. मग ह्याच मॅट्रिक्सला मी कशा प्रकारे लिहिलं असतं? ए इक्वल्स टू काय सांगितलेलं आहे मला त्यांनी? मॅट्रिक्सची ऑर्डर दिलेली आहे 2/2. म्हणजे माझ्या मॅट्रिक्समध्ये 2 रोज आणि 2 कॉलम असणार आहे. ही साधी सिंपल गोष्ट आपल्याला इथे लक्षात येते. नंतर पुढे जे त्यांनी सांगितलंय की AIJ इक्वल्स टू 1 किंवा व्हेन युअर आय इक्वल्स टू जे. आय इक्वल्स टू जे तुमचा कुठे असतो? फक्त डायगोनललाच असतो. मग फक्त डायगोनलला जर घेतला तर मॅट्रिक्स काय बनेल तुमचा? 1 1. डायगोनलला किती दिलेला आहे आपल्याला? 1 दिलेला आहे. सो डायगोनलला आपण काय केलं? 1 प्लेस केला. आणि ज्या ठिकाणी तुमचा आय इज नॉट इक्वल टू जे आहे म्हणजे अबोव दी डायगोनल बिलो दी डायगोनल या दोन्हीही ठिकाणी तुमच्या मॅट्रिक्सचे एलिमेंट किती दिलेले आहेत तुम्हाला? 0 दिलेले आहेत. मग तुमचा इथेही 0 येईल, इथेही 0 येईल. मग हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्याला जो मॅट्रिक्स दिलेला आहे हा मॅट्रिक्स कुठला आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. सो यावरती काम करणं आपल्याला सोपं जातं. सो ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. मग हा जो टाईप आहे विच इज कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स समजणं फार गरजेचं आहे. जसा I2 आपण पाहिला त्याच प्रकारे आपण कुठला मॅट्रिक्स पाहणार आहे? I3. सो I3 इज नथिंग बट द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. पुन्हा डेफिनेशन तुमची काय राहील? सेम राहील, फक्त ऑर्डर बदलेल 3/3. म्हणजे पुन्हा डायगोनलला किती ठेवणार तुम्ही? 1 अँड अदर दॅन डायगोनल्स आर 0. सो दिस इज कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला समजणं गरजेचं होतं. सो हा मॅट्रिक्स आपण पाहिलेला आहे. दुसरा जो टाईप ऑफ मॅट्रिक्स आहे आपल्याकडे, दुसरा टाईप आहे तुमच्याकडे स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स. सॉरी, इट्स नॉट अ स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स, इट्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स का गरजेचं आहे? कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, इट्स अ नेसेसरी की तो मॅट्रिक्स आपल्याला काय पाहिजे? स्क्वेअर फॉर्ममध्ये पाहिजे. तेव्हा आपण काय करू शकतो? त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. अदरवाईज आपण त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकत नाही. मग स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? तर स्क्वेअर मॅट्रिक्सची फार साधी आणि सिंपल डेफिनेशन आहे ज्यामध्ये तुमचा नंबर ऑफ रो इक्वल टू काय पाहिजे? नंबर ऑफ कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये तुमचा नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असेल त्या मॅट्रिक्सला तुम्ही काय म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार. दॅट इज कशा प्रकारे लिहू शकतो आपण याला? आपल्या सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये जर लिहिलं तर आपल्याला इझिली भेटेल युअर M इक्वल्स टू N. तुमचा M इक्वल टू काय असायला हवा? N असायला हवा. त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? विच इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. नाव टाईप नंबर थर्ड. टाइप नंबर थर्ड आहे तुमचा विच इज अ नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स याला दुसरा वर्ड यूज केला जातो झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स. मग झिरो मॅट्रिक्स म्हणजे काय? तर झिरो मॅट्रिक्स आपला शो केला जातो A इक्वल्स टू AIJ such that AIJ इक्वल्स टू 0 फॉर ऑल I and J. सगळ्या I आणि J साठी आपले जे एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स आहे हे सगळे एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स काय बनणार आहे? 0 बनतात. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? नल मॅट्रिक्स म्हणतो. सो कुठला कुठला टाईप आपण पाहिला? आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण पाहिला, त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स आपण पाहिला, त्यानंतर कुठला पाहिला आपण? नल मॅट्रिक्स. त्यानंतर जो आपल्याला इम्पॉर्टंट मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स आहे आपल्याकडे रो अँड कॉलम मॅट्रिक्स किंवा रो अँड कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे, आपण हाही पाहून घेऊया. रो और कॉलम मॅट्रिक्स. रो अँड कॉलम मॅट्रिक्स. सो काय असतं तुमच्याकडे रो अँड कॉलम मॅट्रिक्स? पहिल्यांदा जर आपण घेतला रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स. मग रो मॅट्रिक्समध्ये काय गरजेचं आहे? इट कंटेन्स ओनली वन रो.
म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये किती रोज असणार आहे, एकच रोज असणार आहे. कॉलम तुमच्याकडे कितीही असू द्या. फॉर एक्झाम्पल जर मी मॅट्रिक्स घेतला A इक्वल्स टू 1 2 3 4. So if we see the order of this matrix become 1/4. मग रो किती झाले यामध्ये, एकच रो झाला. कॉलम मात्र किती आले, 4. ह्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, विच इज कॉल्ड ॲज अ रो मॅट्रिक्स. सेकंड जो टाईप तुमच्याकडे आहे विच इज अ कॉलम मॅट्रिक्स. मग कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय, इट कंटेन्स ओनली 1 कॉलम. काय असणार याच्यामध्ये, एकच कॉलम असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला A इक्वल्स टू 1 2 3. So it contains 3/1, 3 rows and 1 column. So these are the row and column matrix. null matrix, square matrix आपल्यासाठी गरजेचा होता. स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्या अगोदर आपण काय पाहिला, आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो हे 2-3 टाईप आपल्यासाठी थोडेसे गरजेचे होते बिकॉज ऑफ आपल्याला इनवर्स फाइंड आउट करताना स्क्वेअर ऑफ मॅट्रिक्स अँड आयडेंटिटी ऑफ मॅट्रिक्स ह्या दोघांची जास्त गरज आपल्याला पडणार आहे. मग त्यानंतर आपण 11वीला ज्या गोष्टी आपण सर्वात महत्त्वाच्या शिकलो ह्या होत्या तुमच्याकडे 2 महत्त्वाचे टाईप तुम्ही शिकलात. कुठले कुठले टाईप तुम्ही शिकलात, त्यातला एक महत्त्वाचा टाईप तुम्ही शिकला विच इज कॉल्ड ॲज इथे नंबर 5 म्हणूया हवं तर आपण, विच इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक अँड अँटीसिमेट्रिक मॅट्रिक्स हे 2 मॅट्रिक्सचे टाईप आपण महत्त्वाचे 11वीला शिकलेलो होतो. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स हा काय प्रकार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग सिमेट्रिक मॅट्रिक्स जर आपण पाहिला तर त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, ए मॅट्रिक्स ए इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, अ मॅट्रिक्स ए इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ A इक्वल्स टू A ट्रान्सपोज. आणि ही ट्रान्सपोज कॉन्सेप्ट तुम्ही 11वीला शिकला होता. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स समजण्या अगोदर आपल्याला काय समजणं गरजेचं आहे, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. सो ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स जर आपण घेतला, मी ते ट्रान्सपोजही तुम्हाला सांगून देतो. ट्रान्सपोज मॅट्रिक्स. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स, कुठल्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय करतो, कुठल्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतो म्हणजेच आपण त्यामध्ये काय करतो, वी आर इंटरचेंजिंग रो अँड कॉलम. काय करतो आपण त्यामध्ये, रो अँड कॉलमला इंटरचेंज करतो. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजेच काय करणार आपण, फॉर एक्झाम्पल जर मी एक मॅट्रिक्स घेतला A इक्वल्स टू 1 2 3 3 2 1 1 3 2. इफ आय एम टेकिंग दिस मॅट्रिक्स, आता ह्या मॅट्रिक्सचा जर मला ट्रान्सपोज घ्यायचा असेल तर ट्रान्सपोज घेताना जर आपण पाहिलं तर हा काय होता आपल्याकडे, रो नंबर 1 रो नंबर 2 अँड रो नंबर 3. जे रोज होते आपल्याकडे ते काय बनणार आपले आता, कॉलम्स बनणार. मग ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण कशा प्रकारे लिहिणार, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण लिहिणार 1 2 3 3 2 1 अँड लास्ट 1 3 2. सो दिस इज युअर ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. मग हा मॅट्रिक्स जर आपण पाहिला तर ह्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार ज्यावेळेस आपला A इक्वल्स टू A ट्रान्सपोज येईल. मग आता इथे हे दोन्ही मॅट्रिक्स पाहिले तर दोन्ही हे मॅट्रिक्स इक्वल आहेत का, तर नाही. 2 मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस त्याच्या प्रत्येक पोझिशनचा इलेमेंट हा काय असायला हवा, इक्वल असायला हवा. त्याच वेळेस आपण काय म्हणतो, 2 मॅट्रिक्स आर इक्वल. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमचे 2 मॅट्रिक्स हे 2 मॅट्रिक्स इक्वल आहेत का, नाही. म्हणजे आपण काय लिहिणार, युअर A इज नॉट इक्वल टू A ट्रान्सपोज. म्हणजेच तुमचा मॅट्रिक्स सिमेट्रिक होणार नाही. सो सिमेट्रिक समजण्यासाठी काय समजणं गरजेचं आहे आपल्याला, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स समजणं गरजेचं आहे. सो जर ही कंडिशन तुमच्या मॅट्रिक्सनं सॅटिस्फाय केली असती तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. मग इथे जर आपण पाहिलं, इफ आय चेंज द इलेमेंट्स, जर आपण याचे इलेमेंट्स चेंज केले
and I'm taking the elements 2, 2, 3, 1 and now take the ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्या. आता जर या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपण घेतला तर हा जो रो होता हा रो आपला काय बनेल, कॉलम बनेल. जर कॉलम बनला तर काय बनेल 1 2 3. नाउ सेकंड रोला मी काय बनवलं, परत माझा कॉलम बनवलं. सो इट बिकम 2 2 1 आणि लास्ट रोला मी पुन्हा माझा कॉलम बनवेल 3 1 2. सो इफ वी ऑब्झर्व बोथ मॅट्रिक्स, जर दोन्हीही मॅट्रिक्स तुम्ही इथे ऑब्झर्व केले तर तुमच्या काय लक्षात येईल, दोन्हीही व्हॅल्यू तुमच्या काय आलेल्या आहेत, युअर व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. तुमची व्हॅल्यू काय आलेली आहे, इक्वल व्हॅल्यू आलेली आहे ए इक्वल टू ए ट्रान्सपोज. मग त्यावेळेस आपण या मॅट्रिक्सला काय म्हणणार, हा जो मॅट्रिक्स आपण इथे घेतलेला आहे या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, विच इज कॉल्ड ॲज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला काय म्हणणार आपण, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो या प्रकारे असतो तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि दुसरी जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आहे आपली विच इज अ अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो टाइप नंबर 6 अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो ज्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स समजतो त्याला अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स समजण्यासाठी फार वेळ लागत नाही. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला इथे, फक्त इथे आपण तेच करणार आहे जे आपण सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये पाहिलं होतं. सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स कोणाला म्हणणार आपण, मग त्यासाठी आपण काय करणार, अ मॅट्रिक्स ए इज said to be anti-symmetric matrix. अँटीसिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजेच या मॅट्रिक्सला आपण अँटीसिमेट्रिक केव्हा म्हणणार, इफ युअर ए इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज. तुमची व्हॅल्यू ऑफ ए जी आहे ही व्हॅल्यू ऑफ ए काय यायला हवी, मायनस ए ट्रान्सपोज. म्हणजेच आत्ताचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं, जर आपण एक मॅट्रिक्स घेतला ए विच इज इक्वल टू 1 2 3 then here -2 3 1 -3 -1 4. जर हा मॅट्रिक्स मी घेतला आणि ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जर मी घेतला तर ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो माझा इथे, जर मी इथे या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर याचा ट्रान्सपोज काय बनेल, रो आणि कॉलम काय करायचे आहेत, इंटरचेंज करायचे आहेत. जर मी या मॅट्रिक्सचे रो अँड कॉलम इंटरचेंज केले तर आपल्याला भेटेल 1 2 3 -2 3 1 -3 -1 4. सो या प्रकारे भेटला. सो इथे आपला ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज भेटतोय का, तर नाही भेटत आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स सिमेट्रिक तर नाही आहे. मग आपल्याला काय चेक करायचं आहे, अँटी सिमेट्रिक. मग अँटी सिमेट्रिकची डेफिनेशन आपल्याला काय सांगते, ए इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज. म्हणजेच या मायनस ए ट्रान्सपोजला कशाने मल्टिप्लाय करा, मायनसने मल्टिप्लाय करा. जर या ए ट्रान्सपोजला मी मायनसने मल्टिप्लाय करत असेल, मायनस ए ट्रान्सपोज इक्वल्स टू, जर या एलिमेंटला मी ए ट्रान्सपोजने मल्टिप्लाय करत असेल तर माझा मॅट्रिक्स जो आहे हा मॅट्रिक्स काय बनेल इथे, जर आपण इथे पाहिलं तर माझा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स माझा इथे बनेल मायनसने मल्टिप्लाय करायचं. एखाद्या मॅट्रिक्सला स्केलरने मल्टिप्लाय करतो म्हणजे काय करतो, त्यातल्या प्रत्येक इलेमेंटला आपण त्या स्केलरने मल्टिप्लाय करत असतो. मग यातला प्रत्येक इलेमेंटला त्या स्केलरने काय करा, मल्टिप्लाय करा. सो असं जर केलं तर आपल्याला काय भेटेल इथे, प्रत्येक स्केलरला जर आपण इथे मल्टिप्लाय करत चाललो तर काय भेटेल आपल्याला, हेअर वी गेट -1 2 3 -2 -3 -1 -3 -1 -4. सो अशा प्रकारे आपल्याला काय भेटतील, हे एलिमेंट्स भेटतील. मग इथेही आपल्याला ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज इक्वल भेटतोय का, जर भेटत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार किंवा अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. जर या दोन्ही गोष्टी आपल्या इक्वल येत नसेल तर त्या मॅट्रिक्सला आपण अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार नाही. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपला जो मॅट्रिक्स आहे हा अँटी सिमेट्रिक होईल का, हा अँटी सिमेट्रिक होणार नाही. या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार नाही, विच इज नॉट अ अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो दीज आर द टाइप ऑफ अ
मॅट्रायसेस, जे महत्त्वाचे टाईप ऑफ मॅट्रायसेस होते, हे टाईप ऑफ मॅट्रायसेस आपण इथे पाहिलेले आहेत. त्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे आहे ती आहे आपली ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस. मॅट्रिक्सवरती कुठले कुठले ऑपरेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. सो ही आपण ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ अ मॅट्रिक्स पाहिली आणि डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स नंतर आपण महत्त्वाचे टाईप ऑफ मॅट्रायसेस पाहिलेले आहेत. होप यू कॅन अंडरस्टँड. जर काही डाऊट असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये आपण जे पाहणार आहे ते नेक्स्ट सेशनमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस पाहणार आहेत आणि त्यानंतर आपण काय स्टार्ट करणार आहे, डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स अँड इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स, जे की तुम्हाला 12th बोर्ड एक्झामसाठी एक 4 मार्क्स किंवा 3 मार्क्सला एक एक्झाम्पल राहतं टू फाइंड आउट द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. त्या एक्झाम्पलला आपण काय करणार आहोत, नेक्स्ट सेशनमध्ये सुरुवात करणार आहोत. सो वी कंक्लूड द सेशन. हॅव अ गुड डे. थँक्यू.